नमस्कार, मी मनीषा. आज आपण एक कथा बघणार आहोत. ती आपल्या केलेल्या कर्माबद्दलची आपण बघणार आहोत. की आपण म्हणतो ना, जसे करावे तसे भरावे. आपण केलेलं कर्मच आपल्या समोर उभं राहतं. तर माझ्या वाचनात एक अशी कथा आली की एक स्त्री काही पुण्यकर्म व्हावं म्हणून म्हणा, किंवा काय एक पांगळा माणूस तिच्या दारात यायचा रोज, तर त्याला रोज एक पोळी ती खायला द्यायची. आणि तो रोज मागायला यायचा. आणि तो काय म्हणायचा की केलेलं कर्म हे तुमच्यासमोर उभं राहील. एवढंच वाक्य बोलायचा, पुढं काही बोलायचं नाही. असं कित्येक दिवस चालू होतं. मग तिने त्याला अर्थ विचारला. मग त्यानं काही सांगितलं नाही, पण तो रोज हे पोळी घेताना म्हणायचा की तुमचं केलेलं कर्म तुमच्यासमोर उभं राहील. शेवटी तिला कंटाळा आला. ती म्हणली, धड अर्थही सांगत नाही, धड काही नाही. आता काही नाही म्हणली, आता याला द्यायचीच नाही पोळी. म्हणून तिने एक दिवशीची पोळी केली. काही नाही म्हणली, याला त्याच्यामध्ये विषच घालायचं त्या पोळीमध्ये. असं काय तिच्या डोक्यात विचार आला कुणास ठाऊक, तेवढं पुण्यकर्म करताना. म्हणून तिने एक दिवशी त्या पोळीमध्ये विष घातलं. आणि विष घातलं आणि तो आला मागायला रोजच्या प्रमाणे. आणि तिने पोळी अशी हातात घेतली त्याला द्यायला म्हणून. पण तिच्या आतून एक आवाज आला असा की तू हे काय करतेस? रोज तू त्याला जेवायला पोळी देतीस आणि आज तू त्याच्या जीवावर उठली आहेस का? तर तो एवढंच वाक्य बोलतो म्हणून. तसे तिच्या अंगावर शहारे आले आणि तिने ती केलेली पोळी चुलीमध्ये टाकून दिली. मग तिने एक ताजी पोळी केली आणि त्याला खायला दिली. आणि तिचा मुलगा जो आहे तो बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले घरामध्ये नव्हता. घरातनं निघून गेला होता न सांगता. त्याचं एक दुःख तिला होतंच खरं म्हणजे. पण कित्येक दिवस झालेले होते त्या गोष्टीला. आणि अचानक त्या दिवशी, ज्या दिवशी तिनं ते पोळीमध्ये विष त्याच्या घातलं होतं त्या माणसाच्या, पण ती पोळी तिनं टाकून दिली होती. तिच्या आतल्या आवाजानं तिला हे कृत्य करायला परावृत्त केलेलं होतं. आणि दारामध्ये तिनं पाहिलं तर तिचा मुलगा दारात उभा होता. दाढी वाढलेली, फाटके कपडे आणि असा मलिन असा कृश असा. पण तिने मुलाला ओळखलं आणि त्यानं पण आई म्हणून हाक मारली. दोघांची मायलेकरांची भेट झाली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळागळा व्हायला लागले. अरे म्हणाली, तू कुठं होतास इतके दिवस, काय झालं? तर म्हणला, आई मी आज ना, आजचं तरी मी सांगतो, आज मला इतकी भूक लागली ती, मला खायला मिळालं नव्हतं आणि मी रस्त्यामध्ये भुकेनं व्याकुळ होऊन बेशुद्ध पडलो. पण एक लंगडा माणूस माझ्या जवळ आला आणि त्यानं आपल्या झोळीतनं पोळी काढून मला खायला दिली, पाणी दिलं. आणि आज त्या माणसामुळं माझा जीव वाचलेला आहे. त्याबरोबर त्या बाईच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की हा माणूस काय म्हणत होता की एक ना एक दिवस तुमचं कर्म तुमच्यासमोर उभं राहील. आणि तिला इतका आनंद झाला की मी खरोखर त्या माणसाच्या जीवावर उठले. पण आज त्या माणसामुळं माझ्या मुलाचा जीव वाचला आणि माझ्या मुलाची आणि माझी गाठ पडली. तर अशी ही समर्थांची कृपा आहे की तुम्ही जरी किती वाईट कर्म करायला गेलात तरी तुम्हाला ते कुठंतरी जागं करतात आणि त्याच्यापासून परावृत्त करतात. आणि मग ज्या वेळेला आपली बुद्धी जागी होती त्यावेळेला आपण जी कर्म करतो की सत्सद विवेक बुद्धीनं जी आपण चांगली कर्म करतो ती कर्म आपल्यासमोर उभी राहतात. तर असं हे आहे की शेवटी मनुष्य जन्म दिलेला आहे आपल्याला आणि सत्सद विवेक बुद्धी आपल्याला परमेश्वरानं दिलेली आहे. त्याचा विचार करून हे करतोय आपण, हे बरोबर आहे का चूक आहे, ही बुद्धी आपल्याला परमेश्वरानं दिलेली आहे. त्याचा वापर करूनच आपण आपली कर्म करायची असतात. मनुष्य जन्म हा शेवटचा जन्म असतो आणि चांगली कर्म करून चांगली फळं घ्यायची असतात. आपली वाईट कर्म आपल्या पाठीमागं निघून जातात आणि चांगली कर्म केली तर त्याची पुण्याई आपल्यासमोर उभी राहते.
हेच या आपल्याला कथेतून दिसून येतं. आणि म्हणूनच ते काव्य झालं ना, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर. तर अशी आपण आपली सत्सद विवेक बुद्धी जागी ठेवून आपण चांगली कर्म करूया. या मनुष्य जन्मामध्ये याचं सार्थक करून घेऊया आणि चांगल्या कर्माची चांगली फळं आपण उपभोगूया. एवढंच या कथेतून दिसून येतं आणि एवढाच बोध आपण यातून घ्यायचा आहे. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. आपल्याकडून मला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि मग असं कुठं काहीतरी वाचलेलं आपल्यासमोर सादर करायला मला आनंदही मिळतो. धन्यवाद. जय श्रीराम. आपण त्या परमेश्वराकडे प्रार्थना करूया की या जन्मामध्ये आमच्याकडून जास्तीत जास्त चांगली कर्म होऊ दे. जय श्रीराम.